विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत याआधी गृहपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आणि अधीक्षक या 3 पदांच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि या याद्यांपैकी काही पदांची कागदपत्र पडताळणी सुद्धा सुरू झालेली आहे. तर कागदपत्र पडताळण्याच्या याद्या या ठिकाणी दिलेल्या आहे. तर त्या याद्या कशा प्रकारे डाउनलोड करायच्या आणि त्यामध्ये आपलं नाव आहे की नाही हे कशा प्रकारे चेक करायचं या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, याद्या डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल आणि या ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्ही ज्या ज्या पदाकरता फॉर्म भरले असेल त्या पदाचा गुणवत्ता यादी असेल, त्याचप्रमाणे कागदपत्र पडताळणी यादी असेल, तुम्ही या ठिकाणाहून ती डाउनलोड करू शकता. तर बघा, डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली आल्यानंतर या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा ऑप्शन दिसेल. तर या ठिकाणी ज्याही कागदपत्र पडताळणी याद्या दिलेल्या आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तर बघा, या ठिकाणी नागपूर विभाग अधीक्षक पुरुष स्त्री दस्तऐवज तपासणी यादी या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर नागपूर विभाग प्रयोगशाळा सहाय्यक दस्तऐवज तपासणी यादी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर बघा, अमरावती गृहपाल स्त्री कागदपत्र पडताळणी यादीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर अमरावती गृहपाल पुरुष मूळ कागदपत्र पडताळणी तपासणी यादी या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणाहून ज्या पदाकरता फॉर्म भरलेला असेल त्या पदाची यादी डाउनलोड करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला ज्या दिनांकास म्हणजे ज्या तारखेला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तर बघा, आपण आता अमरावती गृहपाल पुरुष मूळ कागदपत्र तपासणी यादी ही यादी डाउनलोड करून बघूया. तर बघा मित्रांनो, यादी डाउनलोड झालेली आहे आणि या ठिकाणी बघा काय जाहीर सूचना दिलेली आहे तर बघून घेऊया. तर 24/5/2025ची ही जाहीर सूचना असणार आहे. तर बघा, जाहीर सूचना असणार आहे. अमरावती विभागाच्या गृहपाल पुरुष या पदाच्या पदभरती मूळ दस्तऐवज पडताळणीकरिता उपस्थित राहण्याबाबत हा विषय असणार आहे. तर बघा, आपणास कळवण्यात येते की अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती विभागातील गृहपाल पुरुष या पदांची मूळ दस्तऐवज कागदपत्र पडताळणीकरिता मूळ कागदपत्र पडताळणीकरिता दिनांक 30/5/2025 रोजी किती तर 30/5/2025 रोजी सकाळी 11 वाजता अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांचे कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ TB हॉस्पिटलच्या मागे अमरावती या ठिकाणी सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी ऑनलाईन केलेला अर्ज व ऑनलाईन अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने सर्व मूळ दस्तऐवज व 2 छायांकित प्रतीसह उपस्थित राहण्याची नोंद घ्यावी. तर सदर यादीतील उमेदवारांचा समावेश म्हणजे आदिवासी विकास आयुक्तालयाद्वारे नोकरीची हमी नव्हे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर बघा, खाली सोबत काय दिलेलं आहे, सोबत उमेदवारांची यादी दिलेली आहे. तर बघा, या ठिकाणी या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव असेल त्या विद्यार्थ्यांना किती तर 30/5/2025 रोजी सकाळी 11 वाजता अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांचे कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ TB हॉस्पिटलच्या मागे अमरावती या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता. तर बघून घ्या, या यादीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं नाव आहे ते तुम्ही बघून घ्या. या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं या यादीमध्ये नाव असेल त्या विद्यार्थ्यांनी 30/5ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणाहून यादी डाउनलोड करू शकता. त्यानंतर बघा, नागपूर विभाग अधीक्षक पुरुष स्त्री दस्तऐवज तपासणी या पदाची सुद्धा या ठिकाणी यादी दिलेली आहे. त्याचबरोबर नागपूर विभागाअंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक दस्तऐवज तपासणीची यादीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ज्या पदाकरिता फॉर्म भरलेला असेल त्या पदाची गुणवत्ता यादी त्याचबरोबर कागदपत्र पडताळणी यादी या ठिकाणी आलेली असेल ते तुम्ही या ठिकाणाहून डाउनलोड करून घ्यायची आहे आणि आपलं नाव चेक करून घ्यायचं आहे. आणि दिलेल्या दिनांकास तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती सोबत आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीकरिता जायचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. तर चला, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.